शुभ श्रावणी या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की शुभूला आता त्याच्या घरच्यांचा खूप जास्त राग आलेला असतो. कारण सगळे लोक मिळून श्रावणीला खूप छळत असतात. त्यामुळे शुभूने असा निर्णय घेतलाय की तो त्याचा आता घर सोडून जाणार आहे आणि शुभू आणि श्रावणी आता दोघेही वेगळे राहणार आहेत त्यांच्या कुटुंबापासून. मालिकेत आपल्याला आतापर्यंत नेमकं काय काय बघायला मिळालं या सगळ्याबद्दल आपण चर्चा करूया. सगळ्यात आधी आपल्याला पाहायला मिळालं की विश्वंभर जो आहे त्याने त्याचे डोळे उघडलेले असतात. आता एवढे दिवस विश्वंभर झोपलेला होता, म्हणजे तो बेशुद्ध अवस्थेत होता, त्याची तब्येत चांगली नव्हती. पण त्याने आता त्याचे डोळे उघडलेले असतात. अलकनंदा त्याच्याच बाजूला बसलेली असते, कारण अलकनंदाला काही काळजी नसते विश्वंभरची. पण अलकनंदाला या गोष्टीचं टेन्शन आलेलं असतं की विश्वंभर मेला तर नाही ना. कारण झालंय असं की लग्न झाल्यानंतर शुभूच्या नावावर विश्वंभरची भरपूर प्रॉपर्टी झालेली आहे. कायदेशीर शुभने आता लग्न केलंय ना श्रावणीसोबत, मग विश्वंभरच्या जावयाला बरोबर भरपूर प्रॉपर्टी मिळालेली आहे. आता जर विश्वंभर मेला तर मग ती सगळी प्रॉपर्टी शुभूच्याच नावावर लॉक होऊन जाईल. परंतु आता विश्वंभर जागा आहे, जिवंत आहे, हे जेव्हा अलकनंदाला समजेल, तेव्हा मग तिच्या मनाला धीर येईल, कारण मग ती ते प्रॉपर्टीचे पेपर परत चेंज करून घेऊ शकते आणि मग शुभच्या नावावरची प्रॉपर्टी सगळी कॅन्सल होऊ शकते. असं सगळं अलकनंदाच्या मनात असतं. त्यामुळे ती आता विश्वंभरच्या शेजारीच बसलेली असते. त्याचा श्वास वगैरे चेक करत असते, की मेला तर नाही ना, जिवंत आहे ना? तर त्याच वेळेस विश्वंभर त्याचे डोळे उघडतो आणि अचानक मग अलकनंद खूप जास्त खुश होते विश्वंभरला बघून. त्यानंतर ती श्रावणीच्या काका-काकींना बोलवते आणि त्यावेळेस मग सगळे लोकं विश्वंभरला डोळे उघडलेला पाहून, शुद्धीत पाहून खूप जास्त खुश झालेले असतात. पण अलकनंदा लगेच सुरू होते. ती लगेच म्हणते, की "बघ विश्वंभर, तुझी किती वाईट अवस्था केली आहे त्या श्रावणीने. काय गरज होती तिला मॅजेस्टिक समोर असं खोटं बोलण्याची आणि मॅजिस्ट्रेट समोर सगळं खोटं बोलली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तिने रुद्रची साथ न देता शुभची साथ दिली, तुला फसवलं. हे सगळ्या गोष्टी तिने केल्या. बघ श्रावणी किती फसवी निघाली." असं बोलून म्हणजे विश्वंभर आता कुठे शुद्धीत आलाय आणि अलकनंदा असं सगळं बोलून विश्वंभरला अजून त्रास देते. त्याला सगळ्या जुन्या आठवणी आठवून देते आणि त्याला अजून त्रासात टाकते. यामुळे आता विश्वंभरला खूप जास्त त्रास व्हायला लागतो. तो रागाच्या भरात आत्ता कुठे शुद्धीत आलाय, पण तडकाफडकी उठतो आणि सरळ धावत श्रावणीच्या रूममध्ये जातो. श्रावणीचा तो फोटो फ्रेम घेतो आणि असा हॉलमध्ये खिडकीतून फेकून देतो. तो सरळ हॉलमध्ये पडतो. काचा पडतात सगळीकडे. ती काचेची फ्रेम फुटते. त्यानंतर एकानंतर एक सगळे फ्रेम तिचे फेकतो. तिच्या कपाट्यातले सगळे कपडे काढून फेकून देतो. असं सगळं सामान बाहेर फेकतो त्या घराच्या खिडकीतून, रूमच्या खिडकीतून. बरोबर ते मध्ये हॉलमध्ये पडतं. त्यानंतर विश्वंभर म्हणजे एवढं चिडलेला असतो, की तो एका नोकराला सांगतो, की "लवकरात लवकर जा आणि मी जे काही सामान फेकलंय ते सगळं घराबाहेर फेकून दे. फेकून दे. ते परत आपल्या घरात नाही आलं पाहिजे." आणि त्यानंतर तो श्रावणीच्या घराला कुलूप लावतो. म्हणजे श्रावणीची जी रूम होती त्यांच्या घरातली, त्याला कुलूप लावतो. म्हणजे की श्रावणीने एकदा कुठेतरी विश्वंभरला विचारलं होतं, की "लग्न झाल्यावर माझे माहेरचे दरवाजे माझ्यासाठी उघडे असतील का?" तर विश्वंभरने त्यावेळेस होकार दिला होता. परंतु आता विश्वंभरने ही श्रावणीची रूम बंद केली आहे. त्याने एक प्रकारे हे सांगितले, की श्रावणीला या घरात पुन्हा जागा नाही. ती परत आली तरी तिचे माहेरचे दरवाजे आता उघडे राहणार नाही. तिने काका-काकींना असं सांगितलंय, की या रूमचे दरवाजे पुन्हा कधी उघडणार नाहीत आणि ह्या सगळ्यामुळे अलकनंदाला तर खूप जास्त आनंद झालेला असतो. ती तर खूप जास्त खुश झालेली असते. परंतु काका-काकींना या गोष्टीचं खूप वाईट वाटतं, कारण त्याने त्यांना लक्षात येतं, की विश्वंभर आता श्रावणीला पुन्हा कधीच मुलगी म्हणून स्वीकारणार नाहीये. विश्वंभर फक्त श्रावणीच्या फोटोकडून बघत असतो. काय गरज होती तुम्हाला फसवण्याची? का फसवलंस तू मला? का मला तू सवय लावली तुझी एवढी? विश्वंभरला देखील त्याच्या बाजूने खूप प्रेम झालं होतं श्रावणीवरती. त्याच्या मनात देखील खूप प्रेम फुललं होतं. आणि त्याला म्हणजे सवय झाली होती श्रावणीची आणि त्याच्या मनात कुठेतरी श्रावणीने त्याच्या हृदयात जागा केली होती. एवढे वर्ष त्याने श्रावणीचा तिरस्कार केला होता, कारण त्याच्या मनात पण भीती होती, की श्रावणी पण तशीच निघेल जशी त्याची बायको होती आणि तो ज्याच्या पण व्यक्तीवर विश्वास ठेवतो, प्रेम करतो, ते सगळे त्याला धोका देतात असं त्याला वाटतंय आणि आता कुठेतरी तसंच होतंय. तो ज्या पण व्यक्तीवरती प्रेम करतोय, तो व्यक्ती त्याला धोका देतोय असं त्याला वाटतं आणि त्याला वाटतं, की आता श्रावणीने देखील त्याला फसवलं आणि तो फक्त त्या फोटोकडे बघून रागाने बोलत असतो, की "का फसवलंस मला? काय गरज होती मला असं करण्याची? का माझा विश्वासघात केला? का माझ्या भावनांसोबत खेळलीस श्रावणी?" असं बोलून तो श्रावणीचे फोटो फेकून देतो. तिच्या घराला, तिच्या रूमला लॉक लावतो आणि बोलतो, "हे दरवाजे परत कधीच उघडणार नाहीत."
दुसरीकडे आपल्याला असं बघायला मिळतं, की श्रावणी आता श्रावणीवरती ना शोभा खूप जास्त आरोप करते. शोभा म्हणजे कोण? शुभूची बहीण. तुम्हाला माहिती आहे ना, शोभा आणि तिचा नवरा ते दोघं इकडे येऊन बसले शुभूच्या घरी. कारण त्या जावयाला हुंडा पाहिजे त्यांच्या घरच्यांकडून. तर त्यावेळेस शोभा जी आहे ती श्रावणीला खूप नावं ठेवत असते. ती बोलते श्रावणीला, की "बघा काय ह्यांचा रोमॅन्स चालू आहे." म्हणजे ह्याला लक्षात येत नाही, की उघड्यात असा रोमॅन्स चालू आहे ह्यांचा. ह्यांना काय अक्कल वगैरे पण नाहीये. श्रावणीला कसली लाज लज्जा नाहीये. तर त्यावेळेस श्रावणीला बरेच आरोप केले जातात. त्यांच्या वस्तीवरचे पण बरेच लोकं जमलेले असतात तिकडं आणि नावं ठेवत असतात. म्हणत असतात, "एक तर तुमच्या घरातली मुलगी आहे जिचं लग्न नाही झालंय, पण ती प्रेग्नंट आहे. दुसरी तुम्ही मंत्र्याची पोरगी करून आणली आहे तुमच्या घरी आणि ती पण असली म्हणजे तिला काय मॅनर्स नाहीयेत, काय तिला गोष्टी समजत नाहीत." आणि त्यावेळेस मग हे सगळे लोकांचं बोलणं ऐकून अनुराधाला म्हणजेच शुभूच्या आईला खूप जास्त राग येतो. म्हणजे तिला तर खूप पडली आहे लोकांची, लोकं तिला काय बोलतात. मला एक कळत नाही, की शुभूच्या आईला एवढी का पडली आहे, की लोकं तिला काय बोलतात, लोकं तिला काय नावं ठेवतात. म्हणजे ती कोणत्या मोठ्या पॉलिटिक्समधली म्हणजे विश्वंभर सारखा कोण माणूस आहे. जर तो त्याच्या प्रतिष्ठेचा, मान-प्रतिष्ठेचा खूप जास्त विचार करतोय, तर आपण समजू शकतो. कारण त्याला हजारो लोकं ओळखतात. त्या अनुराधाला, त्या शुभूला, त्या शुभूच्या आईला किती लोकं ओळखतात. किती लोकं ओळखतात म्हणजे ते असे साध्या फॅमिलीतले लोकं आहेत आणि ती इतका विचार करते, की लोकं आमच्याबद्दल काय विचार करतील. आपली पोरगी प्रेग्नंट आहे आणि आपल्या घरात ही श्रावणी आली आहे मंत्र्याची पोरगी. लोकं आपला काय विचार करतील आणि त्या लोकांच्या विचारामुळे ती तिच्या घरच्यांनाच त्रास देतीये. मला तरी त्या शुभूच्या आईला बघून म्हणजे असं डोकंच फिरतं. असं वाटतं 2 कानाखाली लावून दिलं पाहिजे असल्या बाईला. कारण म्हणजे एखाद्या व्यक्तीने गरीब असताना तरी एवढा विचार नाही केला पाहिजे, की लोकं आपला काय विचार करतात. शुभूची आई खूप श्रीमंत घरातली असते किंवा म्हणजे खूप मान-प्रतिष्ठा वगैरे त्यांची असते. तर ते त्यांनी जपून ठेवली ती ती गोष्ट वेगळी आहे. पण ऑलरेडी ते एवढे गरीब आहेत. त्यांची राहण्याची, खाण्याची नीट सोय नाहीये. पुढच्या महिन्याचं भाडं भरता येणार आहे का माहिती नाहीये आणि अशी लोकं विचार करतायत, की लोकं आपला काय विचार करतायत आणि स्वतःच्या घरच्यांना त्रास दिला जातोय. किती फालतूगिरी करतीये. परंतु शुभची आई अशीच आहे. ती श्रावणीला त्रास देत असते नुसता. आता श्रावणीला बाथरूममध्ये झुरळ दिसलं होतं. त्यामुळे ती धावत-धावत बाहेर आली आणि शुभू तिची काळजी घेत होता. पण सगळे लोकं त्यांना आरोप करायला लागले, की ते उघड्यामध्ये रोमॅन्स करतायत आणि नंतर काय होतं, की मग श्रावणीला शेवटी शुभूचे बाबा बोलतात, "नो प्रॉब्लेम तू दुसऱ्या रूममध्ये जा आणि तिकडे तुझी साडी चेंज कर. बाथरूममध्ये नको बदलू." आता श्रावणी तिकडे साडी चेंज करायला जाते. प्रॉब्लेम असा होतो, की श्रावणीला माहितीच नाही साडी कशी चेंज करायची. आता तिला समजतच नसतं. सगळे आता बाहेरून शोभा, अनुराधा म्हणजे शुभूची बहीण आणि शुभूची आई श्रावणीला नावं ठेवत असतात, बोलत असतात, "एवढा का वेळ लागतोय तुला साडी चेंज करायला?" आता त्यावेळेस मग बिचारी श्रावणीला आज समजत नाही, की निर्या बांधू कशा त्या साडीच्या. त्यावेळेस मग ती शुभला बोलवते आतमध्ये. शुभ आत जातो आणि मग श्रावणी विचारते, "काय करायचं? मला नाही माहिती साडी कशी नेसायची." तर शुभ सांगतो, "नो प्रॉब्लेम तू टेन्शन घेऊ नको. आपण इंटरनेटवरती बघू." मग शुभू YouTubeवरती बघतो साडी कशी नेसायची. श्रावणीला तसं-तसं सांगतो, तिची मदत करतो आणि साडी नेसली जाते. त्यानंतर बाहेर आल्यावर शुभ श्रावणीची साडी नीट करत असतो. हे पाहून शुभच्या वडिलांना खूप मस्त वाटतं, की आपला शुभ किती चांगला आहे, म्हणजे बायकोची किती छान काळजी घेतो. पण शोभाला आणि अनुराधाला खूप जास्त राग येतो हे सगळं पाहून. त्यांना वाटतं, की बायकोच्या पुढचा बैल बनलाय हा शुभ आणि त्यावेळेस मग ते श्रावणीला अजून कसा त्रास देता येईल याचा विचार करत असतात. मग शोभा जी आहे शुभची बहीण, ती श्रावणीच्या हातात सोन्याच्या बांगड्या बघते आणि ती म्हणते, "अरे बाबो! म्हणजे तू तर हे तुझ्या अमिरी कशी मिरवते आमच्या घरामध्ये. तू तर आईला, सासूबाईला वचन दिलंय ना, म्हणजे शुभच्या आईला श्रावणीने येण्याआधी वचन दिलंय, की तिच्या घरची अमिरी ती त्यांच्या घरात दाखवणार नाही. त्यामुळे आता श्रावणीला ते जबरदस्तीने सोन्याच्या बांगड्या काढायला सांगतात आणि ती शोभा त्या बांगड्या तिच्याकडेच ठेवून घेते. म्हणजे पहिलं तर जबरदस्तीने अशा बांगड्या काढते. बिचाऱ्या श्रावणीच्या हाताला दुखतं आणि त्यावरून मग ती शोभा तिच्याकडेच त्या बांगड्या ठेवून घेते. म्हणते, "आता ही आमची अमानत आहे, कारण तो आमच्या घरातली सून आहे आणि माझ्याकडे त्या बांगड्या सेफ राहतील." त्यामुळे ती शोभा त्या बांगड्या स्वतःकडे ठेवून घेते. आणि बिचारी श्रावणी हे सगळं फक्त सहन करत असते. त्यानंतर तो जो जावई आहे ना त्यांच्या घरात असणारा, शोभाचा नवरा, तो म्हणतो, की "आता हे बघा, आम्ही या घरातले जावई आहोत. जावयाचा मान असतो या घरामध्ये. आम्ही घरात आलो, की हातातलं काम सोडायचं आणि पटकन चहा बनवायला जायचा. आम्हाला नुसता चहा लागतो." असं तो बोलतो श्रावणीला आणि बिचारी श्रावणी आता सहन करत असते फक्त.
आता शुभू घरात नसतो ना, त्यामुळे सगळे श्रावणीवरती ही दादागिरी चालू असते. पण नंतर आपण मालिकेत पुढे बघणार आहोत, की जेव्हा शुभू घरात येतो, तेव्हा श्रावणी ते स्टोव्ह पेटवण्याचा प्रयत्न करते काडीने आणि त्यामुळे तिच्या हाताला भाजतं आणि त्यावेळेस मग शुभू तिकडे येतो बघायला, की तिला काय झालंय. आता परत त्यांच्या घरचे सुरू होतात, म्हणतात, "बघा हा बैल झालाय, कसा हा शुभू बैल झालाय त्याच्या बायकोच्या पुढे." आणि त्यावेळेस मग शुभला खूप जास्त राग येतो. त्याला लक्षात येते, "अरे, जरा जास्तच होतंय, म्हणजे एवढं नसतं करायचं कधी." आणि त्यावेळेस मग ते काय करतात, की शुभ असं ठरवतो, की आता आपण हे घर सोडून जायचं. आपण या घरात राहायचं नाही. बास झालं. जे काही सहन केलं, खूप सहन केलं. आता हे घर सोडून जायचं. आणि त्यावेळेस मग शुभू श्रावणीचा हात पकडून ते घर सोडून चाललेला असतो. पण श्रावणी शुभला थांबवते. ती शुभला जाऊ देत नाही घरातून. आता बहुतेक याचा अर्थ असा वाटतो, की श्रावणी बहुतेक विरोध करेल शुभचा. आपण प्रॉब्लेमला सोडून गेलं नाही पाहिजे. प्रॉब्लेमला फेस केलं पाहिजे आणि मला हे आवडणार नाही, की माझ्यामुळे तू तुझ्या घरच्यांपासून दुरावतोय. त्यामुळे बहुतेक आता श्रावणीला शुभला सांगेल, फोर्स करेल, की तू घरीच राहा. पण आता बघूया काय होतंय नेमकं शुभ आणि श्रावणी खरंच त्यांच्या घरापासून सेपरेट होतायत का आणि एकटे राहतायत का नाही राहत? या सगळ्यावर तुमचे काय मत आहे नक्की मला कमेंट करून सांगा या व्हिडिओखाली. आणि पाहूया मालिकेत पुढे नवीन नेमकं अजून काय-काय घडतंय ते. आपण भेटूया मालिकेच्या पुढील भागामध्ये. पाहूया मालिकेत अजून पुढे काय-काय बघायला मिळतंय.